तर काय विषय पब्लिक, मी ब्लॉगर पाव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओ मध्ये. लाईक चुलत भाव आहे ते पुण्यावरून गावाला लागले आणि त्यालाच घ्यायला आपण आज कराड निघालो. माझ्याच जी गाडी आहे लाल परीची त्याचीच आहे आणि त्याचीच लाल परीकडून आपण कराड निघालोय. भावाला कराडात घेतला भावापाशीच गाडी दिली कारण आज कराडात पोलिसांचा लय बंदोबस्त आहे. त्यात आपलं लायसन घरी विसरलेलं, म्हटलं फुकटचा पोलिसांनी आयर करायला नको. मग घरी आले आपलं दप्तर आपल्या पटकुळ घेतलं डायरेक्ट राहण्यात आलो कारण 4 सरांनी औषध मारायचं राहिले, त्याला औषध मारायचं आहे. ह्याच त्या 4 सर आहेत त्या पंपात चार्जिंग संपल्यामुळे औषध मारायचं राहिलेल्या. पण औषध मारायचे आपल्याला या सगळ्या बुंडावल्या कांड्या गोळा करायला लागणार आहेत त्या, कारण ह्याच्या जर औषध पडलं तर ह्या परत उगवणार नाहीत त्या. मग खतरनाक असं ऊन पडलेलं त्यामुळे डायरेक्ट पंप भरला आणि तोंडाला पहिल्यांदा आपला टावेल बांधला कारण काल औषध मारल्यानं मला जरा गुंगी आलेली आणि झोपच आली एकदम. त्यामुळे आज म्हटलं आता टावेल बांधल्याशिवाय औषध नाही मारायचं आपण. मग उन्हा तेवढ्यात पटपट औषध मारलं ना, आंब्यास सवलेली गार वाऱ्यात जरा पडलो. तिथं पडल्यावर असं वाटलं आता झोपच लागतं काय, कारण अंगच तेवढं दुखत होतं. पटपट एखादं काम करून पडल्यावर जेवढा लवकर झोप लागते तेवढा लवकर झोप तर गोळी खाल्लं बी लागणार नाही भावानू. मग घरला आल्यावर पहिल्यांदा हातपाय धुवून घेतलं कारण माझ्या हातावा आणि पाया औषध पडलेलं. परत 4 वाजता चहा पिऊन आलो आपल्या परड्यात लाकड तोडायला. तर बघतोय तर काहीतरी टोळी जमल्या आणि काहीतरी करायचं चाललेलं. म्हणलं आता तिथं जाऊन बघायचं लागते आपल्याला. इथे एक सिमेंटचं झाकण पडलेलं आणि तीच त्यांना उचलून त्यांच्या मशीगाला ठेवत होतं. मग म्हटलं आपल्याला बी आता ताकद लावायला लागत्या. माझ ह्या साईडनं चालतं, मग या साईडनं चालतो. मग झाकणच्या जागेवर पुसून आपली लाकडं फोडा डबल आपण माग आलो. तेवढ्यात पाऊस आला म्हणून डायरेक्ट जाऊन तिथे झाडाखाली उभं राहिलो. तिथनं परत लाकूड तोडा गेलो, तेवढ्यात दुसरी चाळा आली. मग तोडलं तेवढं लाकूड घेतलं डायरेक्ट घरला निघालो. तर भाऊ ना आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरत नाही भावांना. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.